आरक्षण बंद करा ही मागणी अज्ञानी सध्या जंतर मंतर दिल्ली येथे विद्यार्थी संघटनेने केलेल्या आंदोलनानंतर काही जातीवादी धर्मांध शक्तीने आरक्षण विरोधी सुरू केले असून ती भारतीय राज्यघटनेच्या नुसार पूर्णपणे चुकीची असून अशा विरोधी आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर केंद्र सरकार व राज्य सरकारने यांच्यावर बंदी आणावी, समाजामध्ये तेढ निर्माण करणाऱ्यावर कारवाई करण्यात यावी अशी जाहीर मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महाराष्ट्र प्रदेश नेते व कामगार नेते माननीय प्रकाश बनसोडे साहेब, जगदीश झालटे, सतीश झालटे अध्यक्ष चारकोप विधानसभा, सुनील गमरे अध्यक्ष मलाड विधानसभा यांनी पत्रकारांशी बोलताना यापुढे असे प्रकार घडल्यास आम्हास उग्र आंदोलनाची हाक द्यावी लागेल, या आंदोलनाची जबाबदारी केंद्र सरकार व राज्य सरकार यांची राहील असा जाहीर इशारा देण्यात आला। भारतीय जनता पार्टी यांच्या समर्थनात असणाऱ्या संघटना RSS आरक्षणाविरोधी असणाऱ्या धर्मांध शक्ती या देशातील विद्यार्थ्यांचे ज्वलंत प्रश्न दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहे असा इशारा रिपाई नेते यांनी दिला। आरक्षण आणि वर्गीकरणच्या विरोधात चारकोप विधानसभेमध्ये आज एक मीटिंग आयोजित करण्यात आली होती। त्या मीटिंगचा अर्थ असा जो होता की जे आज विद्यार्थ्यांचे हाल होत चाललेले आहेत, विद्यार्थ्यांवर अत्याचार होत आहे, विद्यार्थ्यांवर केसेस होत आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो संविधान दिलेलं आहे हे पुरं भारताला संविधान दिलेलं आहे, पण या संविधानाचा दुरुपयोग ही चांदर चौकटी करते आहे। तर त्याच्यासाठी आपल्या लोकांनी सगळ्यांनी एकजूट होणं फार गरजेचं आहे, नाहीतर हे लोक कधीही आपल्या आरक्षणाला हात घालतील। म्हणून आपण सर्व बंधू भावांनी सर्व जोडीने एकवटीने करून जसं विद्यार्थ्यांचं आंदोलन झालं तसं मोठं आंदोलन आपल्याला या चारकोप मध्ये ईस्ट वेस्ट मध्ये बोरवणी पासून सगळीकडे छेडलं पाहिजे। सगळ्या समाजांनी एकत्र या असं आव्हान चारकोप तालुक्याच्या वतीने मी करतो। जय भीम, जय भारत, जय। विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर आरक्षण विरोधी काही धर्मांध शक्ती या संघटना आहेत भारत देशामध्ये, राज्यामध्ये, यांनी आरक्षणाच्या विरोधामध्ये काही मोर्चा काढला। अशा धर्मांध शक्ती संघटनेचा मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया माननीय रामदासजी, केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले यांच्या नेतृत्वामध्ये मालाड तालुका अध्यक्ष मी आहे आणि या मालाड तालुक्याच्या वतीने या धर्मांध शक्ती संघटनेचा मी जाहीर निषेध करतो। आरक्षणाला जो कोणी विरोध करेल त्याला आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तमाम भीम सैनिक त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही आणि आरक्षण हे भारतीय संविधानानुसार आहे आणि याला कोणीतरी विरोध करणं ते एकदम चुकीचं आहे। आपण पाहिलं असेल आरक्षण आज अनेक वर्ष आपण मंदिरामध्ये आरक्षण घेतात, ज्या पूजेचा मान तुम्ही पुजारी म्हणून घेतात तो का ओबीसीला दिला जात नाही, तो का दलितांना दिला जात नाही, अन्य कुठल्याही मराठ्यांना पण दिला जात नाही। मग तिथे अघोषित आरक्षण तुम्ही घेता आणि आमच्या आरक्षणाला जो विरोध करेल त्याला चपलाने ठोकल्याशिवाय आम्ही राहणार नाही। मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने या वतीने मालाड तालुक्याच्या वतीने मी त्यांचा जाहीर निषेध करतो आणि असं कोणी दिसलं तर त्याला त्याची जागा दाखवल्याशिवाय आम्ही राहणार नाही। जय भीम। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चारकोप तालुक्याच्या वतीनं सध्या जे वर्गीकरण चालू आहे आणि आरक्षण विरोधी जे मोर्चे दिसत आहेत त्याचा निषेध करण्यासाठी या तालुक्याचे अध्यक्ष जगदीशभाई झालटे यांनी काही प्रमुख कार्यकर्ते उत्तर मुंबई जिल्ह्यातील आणि या तालुक्यातील लोकांची बैठक आयोजित केली होती आणि या 1-2 दिवसात जो माहोल तयार झालेला आहे, जे वातावरण तयार झालेलं आहे आरक्षण विरोधी, त्या आरक्षण विरोधी मोर्चाचा किंवा धर्मांध शक्तीने चालवलेल्या नाक बदनामीचा निषेध करण्यासाठी चारकोप तालुक्याच्या वतीनं जी बैठक आयोजित करण्यात आली। त्यामुळं या तालुक्याचे अध्यक्ष माननीय जगदीश झालटे यांचे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मुंबई प्रदेशचे अध्यक्ष सिद्धार्थ कासारे, सरचिटणीस विवेक पवार, मी स्वतः महाराष्ट्राचा नेता म्हणून त्यांचे आभार मानतो आणि या जगदीश झालटेंनी जे आज सुरुवात केलेली आहे त्याचं अनुकरण उत्तर मुंबई जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्यांनी करावं आणि हा भविष्यात येणारा जो आघात आहे आरक्षणावर त्याचा निषेध करावा असं मी उत्तर मुंबई जिल्ह्यातील लोकांना जाहीर आवाहन करतो। वास्तविक आरक्षणाचा इतिहास समजून घेणं किंवा आंदोलन करण्यापूर्वी आपल्याला त्या राज्यघटनेची माहिती असणं हे अत्यावश्यक आहे। दीपक जे आंदोलन केलं विद्यार्थ्यांचं त्यांना यश आलं, तो मागासवर्गीय होता म्हणून त्याचा निषेध करण्यासाठी काही धर्मांधी शक्तीने, काही जातीवादी शक्तीने आकाशी धरून आरक्षण रद्द झालं पाहिजे
ही मागणी चालू केली असून त्याचा आम्ही निषेध करतो. आरक्षण हे भारतीय राज्यघटनेनुसार असून त्या आरक्षणाला कुठलाही कालावधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला नसला तरी राज्यघटनेमध्ये त्यांनी एक बॅग मारलेली आहे, त्याला ज्ञानवाची बॅग म्हणलं जायचं त्यावेळेला, ऑन पार ऑफ द अदर कम्युनिटी. याचा अर्थ मागासवर्गीयांची प्रगती आर्थिक, शैक्षणिक आणि सामाजिक जेव्हा इतर समाजाबरोबर होईल तेव्हा आरक्षण रद्द करण्याचा निर्णय घेण्याचा अधिकार संसद, पंतप्रधान, या देशाचे राष्ट्रपती आणि मागासवर्गीय आयोगाला दिलेला होता. वास्तविक प्रत्येक 5 वर्षानं लोकसभेचे 11 खासदार, पंतप्रधान कार्यालयातील एक प्रतिनिधी, राष्ट्रपतींचा एक प्रतिनिधी हा भारत देशाचा दौरा करतो आणि प्रत्येक देशात मागासवर्गीयाची प्रगती झाली का याचा रिपोर्ट सादर करतो. त्यांना ज्यावेळेला आढळून येतं की प्रगती झालेली नाही, म्हणून आरक्षण हे वाढत गेलेले आहे. व्ही.पी. सिंगांच्या काळात तत्कालीन पंतप्रधान व्ही.पी. सिंगांनी मागासवर्गीयाबरोबरच ओबीसीना आरक्षण दिलं गेलं. सध्याच्या सरकारनं मागासवर्गीयांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घ्यायचं, मागासवर्गीयांची उडो करायची आणि त्यांना मिळणाऱ्या सवलती कशा कापल्या जातील याकडे जास्त लक्ष केंद्रित केलेलं आहे. वास्तविक खाजगीकरण करून मागासवर्गीयाची फार मोठी हानी झालेली आहे. कारण खाजगीकरणात आरक्षण हवं ही मागणी मागासवर्गीयांची कित्येक वर्ष लोकगट पडली असली तरी अजून ती मान्य केलेली नाही. आता काय RSS सारख्या किंवा धर्मांध शक्ती ज्या आहेत त्यांना मागासवर्गीयांच्या सवलती काढून त्यांचे पाय कापायचे आहेत. तर या गोष्टीला आरक्षणावर जो गदा आणेल त्याला या देशातील आंबेडकरी जनता, बहुजन जनता प्रखर विरोध करेल आणि हा विरोध जेवढा मोठा असेल, हा विरोध झाल्यानंतर जी परिस्थिती उद्भवली त्या परिस्थितीला हे राज्य सरकार, केंद्र शासन जबाबदार असेल याची नोंद घ्यावी आणि हे मोर्चा अशा लोकांवर बंदी आणावी. कारण राज्यघटनेचं ज्ञान नसताना मोर्चा काढणं, आरक्षणाचे ज्ञान नसताना मोर्चा काढणं या अज्ञानी लोकांचं काम आहे. केवळ मागासवर्गीयांचा द्वेष, मागासवर्गीयावर जळतात म्हणून हा मोर्चा काढतात. याची केंद्राने, राज्य सरकारने नोंद घ्यावी आणि उत्तर मुंबई जिल्ह्यातील, महाराष्ट्रातील आंबेडकरी जनता, देशातील आंबेडकरी जनता, बहुजन जनता याकडे प्रकर्षाने लक्ष देईल. आणि जसे या तालुक्याच्या अध्यक्षांनी सांगितलं की याला सगळ्या थरातून विरोध झाला पाहिजे, आपण सगळे एक झालो पाहिजे, तरच ही गोष्ट आपण थांबवू शकतो. भविष्यात राज्यघटनेलाही धोका होऊ शकतो. हे टाळता येणार नाही याची नोंद घ्यावी आणि उत्तर मुंबई जिल्ह्यातून, महाराष्ट्रातून फार मोठं आंदोलन उभा केलं जाईल आणि त्याची जबाबदारी सरकारवर राहील असा जाहीर इशारा देतो आणि इथे थांबतो. जय भीम, जय महाराष्ट्र.